भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव जुव्याने केले मला घायाळ वेळोवेळी। परमात्मा एक मार्गातच मिळाली हक्काची पोळी। माझे नाव निलेश भीमरावजी राऊत आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। मार्गात येण्याआधी मला जुव्याचे फार वाईट व्यसन होते। माझ्या घरचे सदस्य मला फार समजवायचे की जुवा खेळू नको। मी मात्र कुणाचे न ऐकता जुवा खेळायचो। दिवसेंदिवस या व्यसनामध्ये मी आणखी फसत जात होतो। त्यावेळेस मी एका महिन्यात 2 लाख रुपये हरलो। लोकांचे माझ्यावर 1 लाख रुपयांचे कर्ज झाले होते। त्या कारणामुळे मी न सांगता माझं घर सोडून पुण्याला निघून गेलो होतो। जवळपास 1 महिना मी घरी आलोच नाही। मी तेथून घरी फोन केला व जे काही माझ्यासोबत 1 महिन्यात घडलं ते मी माझ्या कुटुंबाला सांगितले। घरचे सदस्य म्हणाले की आम्ही लोकांचे पैसे देतो पण यानंतर तू जुवा खेळणार नाही। मी त्यांना होकार दिला व घरी परत आलो। त्यानंतर माझं लग्न झालं। लग्न होऊन 1.5 वर्ष झाला असेल। आम्हाला मूल बाळ होत नव्हते, तर आम्ही डॉक्टरी उपचार सुरू केले। त्यावेळेस मी महिन्याकाठी 9 ते 10 हजार रुपये नोकरी करून कमावत होतो। त्यामधून 6 ते 7 हजार रुपये दवाखान्यात खर्च होत होते, त्यामुळे मी फार त्रासून गेलो होतो। जवळपास 3 महिने झाले होते, तरीही आम्हाला काही समाधान मिळाले नाही। अशा या खर्चामुळे माझ्या कामाच्या हिशोबात पैसे कमी दिसू लागले, त्यामुळे माझी चिंता आणखी वाढली। जवळपास 2 वर्ष झाले होते, मी जुवा खेळलो नव्हतो। एका दिवशी माझ्या हिशोबात 4,000 रुपये कमी होते, तर मी त्यावेळेस जुवा खेळायला गेलो व 10,000 रुपये जिंकून आलो। यामुळे माझा कल जुवा खेळण्याकडे आणखी वाढत गेला। मी रोज दुपारच्या वेळेस जुवा खेळायला जात होतो, कधी 2,000 तर कधी 5,000 जिंकून येत होतो। जोपर्यंत मी जिंकत होतो तोपर्यंत कोणालाच सांगितले नाही। मात्र एके दिवशी मी जितके पैसे जिंकलो होतो ते सर्व हरलो। माझ्याकडे हिशोबाचे 40,000 रुपये होते, ते मी दुसऱ्या दिवशी घेऊन गेलो आणि ते सुद्धा जुव्यामध्ये हरलो। मी माझ्या पत्नीला सांगितले, तर ती रडायला लागली आणि म्हणाली की आता कुठून पैसे आणायचे? मी माझ्या लग्नाचा 1.5 तोळ्याचा सोन्याच्या गोप गहाण ठेवला आणि हिशोबाचे पैसे परत केले। आता मला एक काळजी लागली होती की मी गोप कसा सोडवील? कारण घर चालवायला व महिन्याकाठी 6 ते 7 हजार रुपये डॉक्टरांना द्यावे लागायचे। माझी पत्नी मला नेहमी म्हणायची की जुवा नको खेळा। माझे लग्न होताच माझ्या आईने तिला माझ्याबद्दल सर्व सांगितले होते। त्यानंतर मी 1 महिना खेळलो नाही। नागपंचमीला मला सुट्टी होती, तर त्या दिवशी मी पुन्हा घरी न सांगता जुवा खेळायला गेलो आणि त्या दिवशी 45,000 रुपये जिंकलो। ही गोष्ट मी माझ्या पत्नीला सांगितली नाही व तो सोन्याचा गोप सोडवून आणला। ही सर्व हकीकत नंतर मी माझ्या पत्नीला सांगितली। त्यानंतर मी 15 दिवस खेळायला नाही गेलो। पुन्हा माझे तेच सुरू झाले। कधी हरायचे तर कधी जिंकायचे। कालांतराने ही संपूर्ण स्थिती माझ्या घरी माहीत झाली। माझी पत्नी ही परमात्मा एक मार्गाची सेविका होती। ती मला म्हणायची की आपण परमात्मा एक मार्ग घेऊया, पण मी तिचं ऐकत नव्हतो, तिला चूप रहा म्हणत होतो। मी सर्व बरोबर करून टाकेल व माझे जुवा खेळणे सुरूच असायचे। एके दिवशी मी 70,000 रुपये हरलो। त्यामध्ये हिशोबाचे 35,000 आणि बाकी 35,000 दुसऱ्यांकडून उधार मागितले होते। आता हरल्यावर काय करावे मला कळत नव्हते। 2 दिवस खूप टेन्शनमध्ये होतो। नंतर हे सर्व मी माझ्या पत्नीला सांगितले। ती म्हणाली की जर तुम्ही मला वचन देत असाल की यानंतर जुवा खेळणार नाही, तर मी माझ्या भावाला मागून देतो। ही गोष्ट तिने तिच्या भावाला सांगितली।
त्यांनी मला समजाविले आणि पैसे दिले. मात्र माझ्या मनाला भेदलेला जुव्याचा छंद सुटणे फार कठीण होते. मी आणखी 20 दिवसांनंतर 1,45,000 रुपये हरलो. त्या दिवशी मला असं वाटत होते की आपल्या जीवाचे काहीतरी बरं वाईट करून घ्यावे. तेव्हा मी खूप रडलो, देवी देवतांना खूप शिव्या दिल्या. नंतर मला वाटलं की आपण परमात्मा एक मार्ग घेतल्याशिवाय कोणीही आपल्यावर विश्वास करणार नाही. घडलेली संपूर्ण हकीकत मी माझ्या पत्नीला सांगितली. तर ती रडायला लागली. मी तिला म्हटलं की मला परमात्मा एक मार्ग घ्यायचा आहे. ती म्हणाली की तुम्हाला आत्ता समजले, पण हे 1,00,000 रुपये कुठून जमवायचे? ही गोष्ट माझ्या आईला सांगितली. त्या दिवशी आमच्या घरी खूप वाद झाला. मी माझ्या पत्नीला घेऊन तिच्या माहेरी गेलो. ही गोष्ट माझ्या सासरच्यांना माहीत झाली. माझ्या सासूकडे 40,000 रुपये आहे म्हणून सांगितले. मी त्यांना सांगितले की मला परमात्मा एक मार्ग घ्यायचा आहे आणि मी ही चूक आता पुढे करणार नाही. ते म्हणाले की तुम्ही भवनात जा, तेथे तुम्हाला समोरचे मार्गदर्शन होईल. नंतर मी माझ्या घरी परत आलो. मी माझ्या आईला समजाविले. तिने मान्य केले. माझा सोन्याचा गोप आणि 2 अंगठ्या 70,000 रुपयांमध्ये गहाण ठेवल्या. 40,000 रुपये माझ्या सासूनी दिले. असे मिळून एकूण 1,10,000 रुपये मी लोकांचे परत केले. तरीसुद्धा 30,000 रुपये आणखी देणे बाकी होते. आम्ही भवनामध्ये गेलो. तेथे आम्हाला आमच्या परिसरातील मार्गदर्शक श्री विठोबाजी टाकळीकर यांच्या फोन नंबर व पत्ता मिळाला. आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेलो. त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी आम्हाला मार्गाबद्दल मार्गदर्शन केले. घरातील सर्व देवी देवतांचे विसर्जन व साफसफाई करून दुसऱ्या दिवशी दिनांक 25 ऑक्टोबर 2016 आम्हाला 3 दिवसांचे साधे कार्य दिले. त्यानंतर 7-11 दिवसांचे कार्य दिले. तरी देखील मी या मार्गात येऊन संतुष्ट नव्हतो. आपले मन मारून कार्य करत होतो. मार्गात येऊन मला 2 महिने झाले होते. मी आपल्या कामावरून घरी आलो होतो. शनिवार दिवस होता. त्यावेळेस माझी पत्नी मला म्हणाली की आपण भवनात जाऊया. मला जायचं नव्हतं तर मी तिच्याशी खोटं बोललो की माझ्या पोटात दुखत आहे, तर आपण नंतर कधी जाऊया. असं तिला म्हणताच माझं पोट फार दुखायला लागले. त्यावेळेस मला असं वाटत होते की मी मरतो की काय. फार त्रास होत होता. तेव्हाच मी माझ्या पत्नीला सांगितलं की मी तुझ्याशी खोटं बोललो. तेव्हा तिने मला लगेच माफी मागायला सांगितली. मी माफी मागितली व माझे पोट दुखणे बंद झाले. हा माझा पहिला अनुभव होता. तेव्हापासून मला या मार्गाप्रती आपुलकी वाटू लागली. भगवंताला मी जे जे योग मागत गेलो, त्या माझ्या इच्छा पूर्ण होत गेल्या. आम्ही जे डॉक्टरकडे पैसे खर्च करत होतो ते बंद झाले. मार्गात येऊन फक्त 2 महिने झाले होते. आमच्या एका शेजाऱ्यांनी सांगितले की डॉक्टर सोमानी यांच्या दवाखान्यात जा, तिथे आम्हाला आराम लागेल. आम्ही तेथे गेलो. सुरुवातीला तेथे आम्हाला 2,000 रुपये लागले. भगवंताला योग मागितला. माझ्या पत्नीला तोच महिना राहिला. अनेकांमध्ये असताना मी फार पैसे खर्च केले, पण मला लाभ मिळाला नाही. मात्र मार्गात येता बरोबर आम्हाला समाधान मिळाले. मी भगवंताला विनंती केली की 9 ते 10,000 रुपये महिन्यामध्ये आमचा प्रपंच चालत नाही. मला कमाईचा मार्ग दाखवा. मला योग मिळाला व मी स्वतःचे काम सुरू केले. आता महिन्याकाठी 20 ते 30,000 रुपये कमवितो. आम्हाला 2 जुडवा मुलं झाली, एक मुलगा व एक मुलगी आहे. त्याग घडविण्यासाठी भगवंताला योग मागणी सुरू आहे. योग मिळताच आम्ही त्यागाचे कार्य करू. मी या मार्गात येऊन आता सुखी, समाधानी आहे व 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियमांचे पालन करीत आहे. लिहिण्यात काही चूक, भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो.
नमस्कार. नाव निलेश भीमरावजी राऊत. पत्ता लालगंज, नागपूर. मार्गदर्शक श्री विठोबाजी टाकळीकर. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.